अखंड नाम संकीर्तनामध्ये बोलणे, मनातल्या विषयाचं, मनातल्या सारी केलविषय नाही. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. नाम संकीर्तन करत करत चालावं, पुढं पुढं चालावं. चाललं तरी चालावं लागतं, नाही चाललं तरी चालावं लागतं. चालायचंच आहे ना, पुढं जायचंच आहे ना. नाम संकीर्तन गात जागा, गात जागा, प्रेम मागा पांडुरंगा. वैकुंठाला जायचं गात जायला पाहिजे. आणि जो नाम संकीर्तन गात जातो, जीवन पुढं पुढं चाललेलं असतं प्रत्येकाचं. नदी वाहते आहे सतत, सृष्टी फिरते आहे, सृष्टी चक्र फिरत आहे, घर 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 फिरतात आहे, फिरतात आहे, फिरतात आहे, सगळे फिरतात आहे. तरी राहत पाण्यात बसून फिरतात तरीच म्हणतो काही न बोलले. फिरण्यात फिरणं, एवढ्या आनंद येऊन फिरत आहोत आपण, फिरतोय ना आपण, तरी काही काही राहट पाळण्यात बसून फिरतातच आहे. अहो हे खुद राहटगाड गे, सृष्टीचं राहटगाड. राहट पाळणा, राहट पाळणा म्हणजे वरतून खाली खालनवर, वरतून खाली खालनवर राहट पाळणाच आहे राहटगाड ग. उपजी आणि नाशी नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिगा यंत्र जैसे परिभ्रमेगा. फिरतातच, सगळं फिरतं. इथं इथं बसलंय काय, सगळे फिरतात आहे, फिरताय. काही राट पाळण्यात बसून फिरतात आणि काही ना विचारलं कुठं चालला तो, काही नाही फिरायला. अरे फिरणं काळच फिरवतोय घरी घरा. संसार सागर सावता बाबांनी वर्णन केले गो, घर 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 फिरतोय, जसा भाऊला फिरतोय घर घर. चालवते प्रकृती, आपल्याला चालवते सृष्टी, आपल्याला चालवतं चैतन्य. आपल्याला चालायचंच आहे. चाललो तरी चालायचंच आहे, नाही चाललो तरी चालायचंच आहे. पण चालायचंच आहे ना, जायचंच आहे ना. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. चला मन को विषयों के विष से हटाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गोपिका खंड नामसंकीर्तनात आहे महाराज. भगवंत भेटले म्हणजे नामसंकीर्तन नाही बंद झालं, नाही तर झालं आता देव भेटले. काही काही वेळेला साधना बंद होती ना, भक्ताची साधना कधीच बंद होत नसते. बाकीची साधना बंद होती. झालं का नवस पुरा झाला का, तू कोण मी कोण. नवस करतात ना काही काही मंडळी, भक्त नवस करतात ना. नवसीये नवसीये नवसीये, ज्ञानोबारायांचा नवस. आता वेळ नाही, भक्तांनी नवस नाही. भगवंताची प्राप्ती झाली म्हणून गोपिकांनी नाम संकीर्तन नाही सोडलं. उलट अगोदर तरी गवळणी कमी अधिक नाम संकीर्तन करत होत्या. आता तर देखला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. ज्याला एकदा खारीला पाहिला ना, सासूबाई अगोदर सासूबाई वगैरे असं काही म्हणायचे असतील ना, पतिराज मुलाचं नाव घेत असतील ना, आता बोलता बोलता हे कृष्णा. पतिराज पाहायचे म्हणजे मी काय कृष्ण आहे का, डोकं फिरलंय का तुझं, माझं नाव असं असं आहे आणि तुम्हाला कृष्ण म्हणते का. गोपाळ गोपिकांची स्थिती, बोलता 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 कृष्ण म्हणायचं. बोलता 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 कृष्ण म्हणून जवळ घ्यायचे. कोणत्याही लेकराला गोपिकेने जर जवळ घेतलं की, गळ्याला लावलं, छाती लावलं की कृष्णा. बापरे, दध्याधिकम, दधी अधिक विक्री करताना गोपिकांना तो छंद. गोपिका एका क्षणभर विसरत नव्हत्या. आणि कसा विसरेल महाराज, देवाला एकदा भक्ताची आठवण व्हायला लागली की भक्त त्याला विसरू शकत नाही. कारण चित्त एकच आहे आपल्याजवळ. आपल्याजवळ चित्त किती आहे,
मन किती काही काही मंडळ म्हणतात माझं एक मन म्हणतं आणि माझं मन दुसरं मन म्हणतं, तिसरं काय म्हणतं ते नाही सांगत कोणी. माझं एक मन असं म्हणतं आणि एक मन तसं म्हणतं. मन दोन माहीत आहे. द्विधा मनस्थिती वर्णन केली शास्त्रामध्ये सुद्धा. काही काही व्यक्तीची मनस्थिती द्विधा असते, काय करावं कळत नाही. कधी मन हे म्हणतं कधी मन ते म्हणतं. याचा अर्थ दोन मन नाही झाले. मनाचे निर्णय दोन होतात पण मन दोन नाही नसतात. आणि जे चित्त जे मन भगवंताने खेचून घेतले, भगवंताने खेचून घेतलं चित्तवृत्ती. आपल्या चित्तामध्ये जी वृत्ती निर्माण झालेली ती चित्तवृत्तीच हरण केली. चित्तही हरण केलं, चित्ताची वृत्ती सुद्धा हरण केली. आणि वृत्ती देहामध्ये वृत्ती निर्माण होतात म्हणूनच देह क्रियाशील होत असतो. वृत्तीच नाहीशी झाली, वृत्ती नाहीशी झाली म्हणजे वृत्ती तद्रूप झाली, तल्लीन झाली आत्मस्वरूपामध्ये किंवा भगवत स्वरूपामध्ये. एकदा वृत्ती लीन झाली की हे नुसतं सापळा फिरत राहतं समाजात, नुसता गरगर फिरतं. त्याच्यात काही राहिलेलं नसतं, त्याच्यात जीव राहिलेला नसतो, त्याच्यात मन राहिलेलं नसतं, त्याच्यात चित्त राहिलेलं नसतं. ते हरीनं हरण करून घेतलं. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले. काय झालं ग पुढं मग सांग ना, काय सांगू. त्याने माझं चित्त हरण केलं ना. भारवित्त विसरली, भारवित्त विसरली, भारवित्त विसरली, भारवित्त विसरली. तू सांग ना आता, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. तू सांग ना आता कसं जाऊ. ज्या धडामध्ये ज्या शरीरामध्ये चित्तच राहिलं नाही, ही बिना चित्ताचं शरीर घरी नेऊन करून काय. चित्तच नाही. हरिनं वेदलं चित्त, तिने वेदिले मन. रूप माधुरी, लीला माधुरी, वेणू माधुरी. भगवंताने 5 माधुर्या सोबत आणल्या होत्या. कारण जीवाला 5 प्रकारचे विषय प्रिय आहेत. काही जीवाला शब्द हा विषय काही जीवांचा आवडता असतो, काही जीवांचा स्पर्श हा विषय आवडता असतो, काही जीवाचा गंध हा विषय आवडता असतो. म्हणून शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 माधुर्या. ज्याला जे लागतं ते देवाकडे. देव म्हणतात तुला रूप पाहिजे का, तुला सुंदर वस्तू पाहायची इच्छा आहे का, माझ्याकडे पाहिजे. बापरे, देवाकडे पाहिल्याबरोबर डोळे तृप्त होऊन जातात, डोळे धन्य होऊन जातात. आता काही पाहूच वाटत नाही. डोळे कृतकृत्य झाले. डोळ्यांना वाटतं आमचा जन्म सफल झाला. ज्याला स्पर्श, ज्याला रूप, ज्याला रस, ज्याला गंध आणि रस, रसो वैसा. षड्रस विसरून जातात. षड्रसाचे चवच नाही. तो एक रस, तो एक रस. रसो वैसा श्रुती माऊली वर्णन करते भगवंताबद्दल. भगवंत रसरूप आहेत. कडू, आंबट, तिखट, त्याला जो रस लागतो तो त्याच्यात. पंच प्रकारची माधुरी आणली. ज्या गवळणीला शब्द हा विषय होता तिला शब्द आणि एवढे गोड बोलायचे ना भगवंत की गोपिकेचा प्राण जायचा. देवा कृष्णा एवढं गोड नको ना रे बोलू, माझा जीव जायची वेळ येते. म्हणजे तुला गोड आवडतं ना ग, म्हणून मी गोड बोलतोय तुझ्याशी. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 माधुर्या, 5 विषय भगवंताला प्रिय आहेत. म्हणून 5च्या 5 विषय एका भगवंतात जीवाचे पूर्ण होतात. एक भगवंत. आणि मग एका भगवंतात सगळे विषय पूर्ण व्हायला लागले की त्या भक्ताचा विषय येतो त्यांचा. मग त्यांचं नारायण, नारायण सगळे विषय पूर्ण होतात. शाश्वत आहे ते, काही असत्यात नाही, ते काही काल्पनिक नाही, ते काही स्वप्नातले विषय नाही. हे तरी तुम्ही आम्ही घेतो हे स्वप्नातले विषय, ते सत्य स्वरूप विषय आहेत का. कानावर भासला तर गडबड होईल बरं. दगड छोटा मार. काय भरोसा महाराज, आपला मालक, आपला स्वामी, आपला परमात्मा कोणतं रूप घेऊन येईल. एवढे भाविक असलो आपण, काय ठाऊ कोणत्या रूपात बसला असेल.
मांडवात येण्यासाठी सुद्धा कोणाला येऊ नका म्हणू नये, मांडवात आलेल्याला जा म्हणून म्हणू नये. हरी असण्याची शक्यता असते. आता तुला मी म्हणू शकत नाही, असला तर काय करायचं. गोपाल कृष्ण भगवान. एक गोष्ट आहे, मानवात ना भक्ताशिवाय कोणीच येत नाही. हा मंडप असा आहे, त्याच्यात कोणी येत नाही, सीमा बंदिस्त असते, कोणीच येत नाही. बरं आला तर आली तर आली, नाही आला तर आली तर आली. काय करल, प्रसादच खाईल ना. तिनं नाही खाल्ला तर आपण खाणारच होत का नाही. खाऊ द्या तिला थोडा. तिला द्यायचं नाही का. आपल्याला तरी दिल्यानंतर खातो. ती म्हणते तुम्ही देणार नाही, मला माहिती आहे. मी स्वतः हाताने नाही तोंडानेच खाते. गोपाल कृष्ण भगवान की असते. काळजी म्हणून बरोबर आहे ती गोष्ट. मीच घाबरलो होतो ना, खाली बसला ते दगड उचलला. काय त्याच्यामुळे माझे लिंकच तुटून गेले. काय चाललं होतं आपलं. गोपिकांची चित्तवृत्ती हरून गेली. पंचप्रकारचे विषय भगवंतानी एकाच. ज्याला रूप आवडतं ना, ज्याला सुंदर पदार्थ, सुंदरतेचे रसिक जे आहेत ना, त्यांनी श्रीकृष्ण मूर्तीकडे पाहावं, कृष्ण मूर्तीकडे पाहावं. बापरे, एवढं सुंदर. आणि एकदा पाहिल्याने जेवढं सुंदर दिसतोय ना हरी, नित्यनेमाने रोज जर का आपण पाहत राहिलो तर आता पाहिलेले डोळे आणि तासाभराने पाहिलेल्या डोळ्यात फरक पडतो. आपल्या नाही, त्याच्यात. ती रूप काही एका क्षणामध्ये साठवलं जाणार नाही आपल्याला. रोज नित्यनेमाने जर का ध्यान करत राहिलो तर रोज रोज ती आभा, ती प्रभा आपल्याला जाणवते. जाणवता एक वेळ अशी येते साधकाच्या ध्यानामध्ये की भगवंत साकार झालेले असतात. सुंदर ते ध्यान सुंदर आहे. सुंदराचं ध्यान आहे ते. कृष्णमूर्ती होयगी कळवाली सोयगी, प्राणाचाही प्राण माझा सुख सांगू काय. कृष्णमूर्ती आहे ती. पण सुंदर अशा प्रकारचं मन वेधलं आणि नाना प्रकारच्या लीला केल्या. ज्यामध्ये रांगण्याची लीला केली भगवंताने. रांगता ते भगवंत. सगळ्या गोपिकांना कौतुक भगवंताने. देवाने काही केलं की गोपिकांना भारी कौतुक. रांगायला लागलं की रांगायला लागला. गोपिका तशाच रांगायच्या. गोपिकांना काय होत होतं, जसं तुम्हाला मला कधी कधी होतं असं, माझं बाळ बोलायला लागलं. का गं कसं बोलतंय तुझं बाळ. मग ती आई बोबडं बोलून दाखवते. तू बोबडी आहे का. नाही, मी बोबडी नाही. बाळ कसं बोलतंय तेच दाखवलं ना, म्हणून मी बोबडी बोलताना दिसले. कानोबा रांगत होते, गोपिका का रांगायच्या. याला एकमेव कारण आहे की गोपिका तसंच करायच्या. हरी जसं करत होते. नाही प्रत्यक्ष आपण तशी लीला करू शकलो तर लीला श्रवण करताना, लीला वाचन करत असताना त्यापैकी कोणती तरी भूमिका आपण घ्यावी. मी ती आहे. यशोदा म्हणलं मी यशोदा आहे. यशोदेने कान्होबाला आपल्या मांडीवर घेतलं. कान्होबाने आपल्या छातीला यशोदेने कान्होबाला आपल्या छातीला लावलं. बापरे, एखाद्या वेळेला या कथेमध्ये, लीलेमध्ये जर का आपण प्रवेश केला ना तर खरंच आपल्या मांडीवरती कान्हा येईल. बरं, कान्होबा दुडदुड पळतात आहे. पकडते, मी पकडणारे. आला हत्ती. डोळे उघडले तर खरंच आपल्या हातात कान्होबाचा हात येऊन जाईल. भाव आहे महाराज तो. ह्याला जरी काही वेळेला एक प्रकारचं बेडसरपणा जरी जाणवत असला तरी सुद्धा भाव आहे तो. भावूक हा. म्हणून हे तर ही जी रसकथा आहे, ही जी प्रेमकथा आहे, हे जे भागवत शास्त्र आहे, हे जे शुकशास्त्र आहे, हे जे महापुराण आहे, हे महापुराण भाविक जाणू शकतात. म्हणून रांगण्यातून लीला केल्या आणि मग दही चोरीतून लीला केली. काही चोरलं भगवंतानी. दही, दूध, तूप, लोणी यामध्ये सर्वश्रेष्ठ भगवंताचा आवडता आणि प्रिय पदार्थ आहे
लोणी, नवनीत. नवनीत हा सार पदार्थ आहे दुधातला, आणि असार पदार्थामध्ये सार पदार्थ आहे परमात्मा. चित्ताचं हरण केलं, नवनीताचं हरण केलं. भगवंत असारच घेत नाहीत. आसार पदार्थातला भाव फक्त भगवंत ग्रहण करत त्या ठिकाणावरती असतात. आणि मग ज्या वेळेला चौरकर्म करायला लागले त्यावेळेला नाना प्रकारची गाराणी, घराणं काही एक आहे का? घराणं एक असतं त्याच वेळेला ज्या वेळेला खोडी एक असते. खोड्या का करायचे भगवंत? आता चित्त वेधण्यासाठी नाही, तर आता वेधलेलं चित्ताला परमानंद दान करण्यासाठीच आहे. गोप आणि भगवंताचा, गोपिका आणि भगवंताचा व्यवहार पूर्ण शुद्ध रीतीचा आनंद त्या ठिकाणावरती प्राप्त करून घेण्यासाठी आहेत. नाना प्रकारचे गाराणे. एक गवळण आली. गवळण म्हणायला लागली, आईसाहेब मी आणि माझे पतीराज विश्रांती घेत होतो. मध्यरात्रीचा समय. आम्ही दोघं जण, आम्ही कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, घेण्यात नाही. आम्ही कोणाचं काही वाईट करतो का? आम्ही दोघं जण विश्रांती घेत होतो. म्हणजे मग काय झालं ग आईसाहेब? मी असता माझे घरी रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी ग बाई बाई. अवचित हरी तुझा लाग 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 बाई बाई. अवचित हरी तुझा. मी आणि माझे पतिराज विश्रांती घेत होतो आणि तुमचा कान्हा, तुमचा कृष्ण आमच्या घरी आला. काही केलं का त्याने? आईसाहेब पाहणं किती बोच करलंय. म्हणले कोणी कृष्णाने का? नाही म्हणले कृष्णाने नाही बोच करलं, दोघांमध्ये मंगूस सोडून गेला. का करतो असं तुमचा कृष्ण? म्हणले काही करायला गेलं की माझा कृष्ण, आणि काही नाही केलं की तुमचा कृष्ण. हे माझं तुझं कशाला गोकुळामध्ये सुरू केलं का? कृष्ण तुमचा नाही का? म्हणले खोड्या करत नव्हता तोपर्यंत आमचा होता, आता खोडकर आहे ना तुमचाच आहे. तुमचा तुम्हाला लकला. आम्ही गारणी सांगायला आलोय. किती प्रेमाचा व्यवहार महाराज गोकुळामध्ये. मी असता माझे घरी, मी माझ्या घरीच होते. नाहीतरी साधं घर सोडून कधी जात नसतो, आणि घर सोडल्यानंतर त्याला देव भेटत नसतो. सगळे व्यावहारिक शब्द आहेत बरं का, पण अर्थ पारमार्थिक पाहिला पाहिजे. घर सोडत नाही याचा अर्थ देह सोडत नाही. देह कुणाचं घर आहे? देह कुणाचं घर आहे? ज्याच्यामध्ये देव राहतो त्याला मंदिर म्हणतात, आणि देहात देव राहतो. देह देवाचं काय आहे? देह देवाचे. ज्या वेळेला एखादा भक्त शृंगार करतोय आणि एखादा देहासक्त जीव देहाचा शृंगार करतोय, या दोघांच्या शृंगारात खूप अंतर आहे. भक्तांनी देहाचा शृंगार केला, त्याला जर विचारलं का रे एवढं कसं काय घडाला सजवलं, ते म्हणते हे धड नाही, हे देवाचं मंदिर आहे. ज्याच्या देव राहतात, ज्याच्या देव राहतात त्याला सुंदर ठेवणं, त्याची निगा करणं, त्याची काळजी घेणं हा तर भक्ताचा धर्म आहे. भक्त घर सोडत नाही. भक्तांनी जर देह सोडला, भक्ताचं घर आणि देवाचं घर एकच आहे. हा देह तुमचा माझा आहे का देवाचा आहे? या देहामध्ये दोघ जण राहतात. एक भक्तही देहात राहतो आणि देवही देहात राहतो. मग आता नक्की सांगा, हा भक्ताचा देह आहे का देवाचा देह आहे? कुणाचा आहे? भक्ताचा देह म्हटला तरी खरं आहे, देवाचा देह म्हटला तरी खरंच आहे. म्हणजे एका मंदिरात दोघ जण राहतात, एका देहात दोघ जण राहतात. भक्तही देहातच आहे, देवही देहातच आहे.
जर एखादा भक्त भक्ती करतोय, तो भक्ती कोणाची करतोय? देवाची करतोय. एखादा भक्त देवावरती प्रेम करतोय आणि देव भक्तावरती प्रेम करतात. हे दोघही प्रेम करणारे आतमध्येच आहे, हृदयातच आहे. म्हणून मी असं का माझे घरी रात्र झाली 2 प्रहरी, मी असं का पती शेजारी. अचानक बाई बाई अवचित हरी तुझा लाग बाई बाई, अवचित हरी तुझा लाग बाई बाई, अवचित हरी तुझा. काय सांगू सखये बाई, वेदशास्त्र अगम्य पाही, अगमानी गमा नकडे काही. मन पवन पवन पांगुळले ग बाई बाई, अवचित हरी तुझा लाग बाई बाई, अवचित हरी तुझा. अचानक तुझा हरी आला आणि तो अचानकच येत असतो. अवचित हरी तुझा. आणि त्याने सगळी ही लीला करून गेला माझ्यासोबत. दही चोरलं, नवनीत चोरलं, परंतु खरं पाहायला गेलं तर अनेक गोपिकांनी आपला भाव व्यक्त केला. कवाड भ्रांतीचे उघडले, कुलूप मायेचे तोडिले. कवाड भ्रांतीचे उघडले, कुलूप मायेचे मोडिले. शिंके अविद्येचे तोडिले, बाई तुझिया कृष्ण. आता पहा किती नुकसान केलं, पण हे नुकसान केलं म्हणून तर भक्ताला देवत्व प्राप्त झालं नाही. कवाड होत, कवाड म्हणजे बाहेरचा बाहेर, आतला आत. कवाड जर बंद राहिलं तर एक जण बाहेर असतो आणि एक जण मध्ये असतो. हे कशाचं कवाड आहे? भ्रांती. ही भ्रांती जर का तुटली तर देव भक्त एकत्र येत असतात आणि भ्रांती तुटत नाही देवाची कृपे झाल्याशिवाय, श्री गुरूंची कृपा झाल्याशिवाय. म्हणून कवाड भ्रांतीचे उघडले, कुलूप मायेचे मोडिले. शिंके अविद्येचे तोडिले, बाई तुझिया कृष्णे. होती क्रोधाची अर्गळा, हळूची काढिली से बळा. होती अज्ञानाची खेळा, तीही निर्मूळ केली. डेरा फोडिला दंभाचा त्रिगुण, तिवईस टाकोनी कैसा. प्रपंच सडा हा ताकाचा, केला तुझिया कृष्णे. ताक म्हणजे आसार, प्रपंच आसार. या आसार प्रपंचाचा सडा टाकून दिला म्हणजे फेकून दिलं. अहंकार होता ठोंबा, उघडिला घुसळ खंबा. तोही टाकिला स्वयंबा, बाई तुझिया कृष्णे. संचित हे शिळे लोणी, याची केली धूळ पाणी. संकल्प विकल्प दुधानी, तीही फोडिली कृष्णे. आमच्यामध्ये संकल्पही नाही राहू दिला, आमच्यामध्ये विकल्प सुद्धा नाही राहू दिला. संकल्प आणि विकल्प म्हणजे दुधानी, दुधानी म्हणजे दूध काढायचं भांड, माठ फोडून टाकले. संकल्प आणि विकल्प नाही राहू दिला. संचित समूळ नाश केलं तुझ्या कृष्णाने. आता कृष्णाने हे गारा नाही का, तुझ्या कृष्णाने आमचा संचित नाश केला. चांगली गोष्ट झाली ना, संचित संपवून टाकला. प्रारब्ध हे शिळे दही, माझे खादिले गे बाई. माझं प्रारब्ध सुद्धा संपवून टाकलं यशोदे तुझ्या कृष्णानं. प्रारब्ध हे शिळे दही, माझे खादले गे बाई. क्रियमान दूध साई, तीही मुखी ओतली. क्रियमान कर्माचा सुद्धा नाश करून टाकल्या यशोदे तुझ्या कृष्णाने. द्वेष रांजन सगळे स्पर्शे, होती हात काळे.
दुश्चित घृत सागरी लोभे भरल्या होत्या घरी, त्याही टाकल्या बाहेरी तुझिया कृष्ण. कल्पनेची उतरणी याची केली फोडाफोडी, होती आयुष्याची दुरडी तीही मोडिली कृष्णे. पोरे रे अचपळ आमोची संगती धरली या कृष्णाची, मिळणी मिळाली तयाची संसाराची शुद्ध नाही. याने आमच्या बरोबर तर असं केलंच केलं, आम्हाला कुठलं नाही ठेवलं, आमच्या लेकरालाही नादाला लावलं, लेकराचाही संसाराची शुद्ध हरपली. यशोदे असं कसं कार्ट ग तुझं, सगळ्याला आपल्या नादाला लावून घेतलं, संसाराची विस्मृती झाली. ऐसी वार्ता श्रवणी पडे, मग मी धावून आले पुढे. होते द्वैताचे लुगडे तेही फिटून गेले. असं सांगायला एक गवळण आली. ती गवळण म्हणते, आई साहेब मी तुम्हाला सांगायला कारण आली ना, द्वैत, मी भक्त आहे आणि तो देव आहे, हे जरासं जे द्वैत होतं, हा जो दुरावा होता, आम्ही जे एकमेकाला वेगवेगळं मानत होतो, द्वैताचं लुगडं ही त्या ठिकाणावरती भेडून टाकलं. अद्वैत भावाची आमच्या सिद्धता केली, त्याच्या स्वरूपाशी आमची मिळवणी करून घेतली. आई साहेब आपापना विसरले, कृष्ण स्वरूपी मिळाले. एका जनार्दनी केले नवल बाई तुझिया कृष्ण. असा तुझा कृष्ण, असा तुझा काना. कुठपर्यंत आम्ही सोसायचं. यशोदे बाळ तुझा कान्हा, यशोदे बाळ तुझा कान्हा, बाळ तुझा कान्हा, यशोदे बाळ तुझा कान्हा, बाळ तुझा कान्हा, यशोदे बाळ तुझा कान्हा, बाळ तुझा कान्हा, यशोदे बाळ तुझा कान्हा. कोटवरी सोसू धिंगाणा, कोटवरी सोसू धिंगाणा, बाळ तुझा कान्हा, यशोदे बाळ तुझा कान्हा, बाळ तुझा कान्हा, यशोदे बाळ तुझा कान्हा, बाळ तुझा कान्हा, यशोदे बाळ तुझा कान्हा, बाळ तुझा कान्हा, यशोदे बाळ तुझा कान्हा. कोटवरी सोसू धिंगाणा, बाळ तुझा कान्हा, यशोदे बाळ तुझा. तुझा कृष्ण असा आहे. यशोदामाईला लक्षात आलं, मान्य नाही केलं यशोदामाईनं, परंतु कान्होबाला ज्या ज्या वेळेला विचारलं, कृष्णा खोड्या करतोस? आई कोणाला विचारलं? मला. माझ्यासारखा सज्जन पुरुष जगात नाही, श्रीभुवनात नाही, सृष्टीत नाही, मी एकुलता एक पुरुषोत्तम आहे. म्हणजे सगळ्या पुरुषांमध्ये मी उत्तम पुरुष आहे आणि तू मला म्हणते खोड्या करतोस का? उत्तम पुरुष खोडी कसं काय करेल? यशोदा आई साहेबाला उघड जरी वेदांत सांगितलं तरी यशोदा माईचं प्रेम कधी वेदांताला स्पर्श सुद्धा नाही केला. यशोदेनं नाही केला, नंदबाबांनी नाही केला, गोपिकांनी नाही केला. वेदांताचे गप्पा नाही करायचे आमच्याजवळ, निर्वास असं म्हणायचं. प्रेम यशोदा आई साहेबांनी त्या ठिकाणावरती बंदिस्त करण्याचा, बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवंताला बांधू नाही शकली यशोदा माय. भगवंताने स्वतःला बांधवून घेतलं. ज्यावेळेला भगवंताला दामोदर नाव प्राप्त झालं, शेवटी यशोदेनं बांधलंच. शेवटी बंदिस्त त्याच वेळेला होणार आहे ज्या वेळेला पूर्ण भगवंताच्या स्वरूपाशी आपली भक्ताची मिळवणी होऊन जात असते. पहिल्यांदा आपण जी गवळणीचा भाव पाहिला नाथबाबांच्या, काय काय कृष्ण करतोय, काय करतोय तो, काय करते हरिकथा, हे सगळं करते. संचित, प्रारब्ध, क्रियमान या सगळ्याचा लय होऊन जातो. आपली शुद्ध हरपून जाती. पुन्हा शुद्ध ज्याची हरपली ते शुद्ध यायसाठी दवाखान्यात नका जाऊ बरं का, नाहीतर राहिलेली शुद्ध बिघडून जाईल. ज्याची हरवली शुद्ध हरवलेलंच राहू द्या, नाहीतरी सगळेच हरवलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान. दामोदर नाम प्राप्त
प्राप्त झाला. आता मात्र भगवंतांनी परवानगी घेतली आईसाहेबांकडून. आई मी गायी सांभाळण्यासाठी जाऊ का, गायीची सेवा करण्यासाठी जाऊ का? यशोदाई साहेबांची परवानगी मिळाली. यशोदाई साहेबांनी विचार केला, बरं आहे घरची कटकट, वनात तरी जाईल, दिवसभर तिकडं तर राहील, गोपिकांकडून येणारे गारणी कमी तरी होतील, काही माठ राहिलेले फुटणारे तरी बंद होतील, फड्या तरी बंद होतील, लेकरा बाळाला चिमुकरी घेणं तरी बंद होतील, काहीतरी बंद होईल. यशोदाईनं सभा परवानगी देऊन टाकली. दुसरा दिवस सकाळ गोपाष्टमीचा. गोपाष्टमीच्या शुभ मुहूर्तावरती भगवंत गायीची सेवा करण्यासाठी निघतात. स्नान घातलं भगवंताला. गुडघ्यापर्यंत पितांबर उपवस्त्र कंबरपट्टा बांधला. खांद्यावरती काळी घोंगडी टाकली. हातामध्ये चिमुकली काठी दिली. मूळ मुकुट मस्तकावरती त्या ठिकाणी यशोदामाईने भगवंताच्या घातला. आणि आज आपले परमात्मा अनंत ब्रह्मांडाची माता आणि पिता गायीची सेवा करण्यासाठी निघाले. गोधने 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 सारवया जातो शारंग पाणी. सारवया जातो शारंग पाणी. सारवया जातो शारंग पाणी. गोधनी 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 चालवया जातो शारंग पाणी. जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळ. मार्गी भेटली कृष्णदान मागे निर्य सोडोनी. गवती देखिली यशोदा जननी. गवती देवी यशोदा जननी. गोधनी 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 सारवया जातो शारंग पाणी. सारवया जातो शारंग पाणी. सारवया जातो शारंग पाणी. गोपाल. आता नाव पडलं, नाव मिळालं भगवंताला गोपाल. तसा गोपाल म्हणजे सगळं पालक आहे. अनंत ब्रह्मांडाचे पालन करते आहेत भगवंत. तरी सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण नाव मिळालं गोपाल. गायींचं रक्षण करणारा, इंद्रियांचं रक्षण करणारा परमात्मा. गोपाळांना प्रेम सुखाचं दान करायचं होतं, भक्ती सुखाचं दान करायचं, म्हणून खेळण्याचं निमित्त केलं. चला रे गोपाळांना आपण खेळ खेळू. आता खेळण्यातून सुखदान करायचं पद्धत आहे भगवंताची. नाना प्रकारचे खेळ ज्यामध्ये हुतुतू आहे, हमामा आहे, लगोरी आहे, होमरी आहे, नाना प्रकारचे खेळ खेळतात. या प्रसंगामध्ये कालियाचं मर्दन केलं. कालियाला डोह सोडायला लागला. अगासुर, बकासुर, तृणावर्त अशा अनेक असुरांचं निर्धारण केलं. या प्रसंगामध्ये नंदबाबांना पकडलं अजगर आणि गिळायला लागला अजगर. नंदबाबांची सुटका केली भगवंता. एक दिवस अस्तमानाच्या वेळेला सारे गोपाळ एकत्र जमा झाले नंदबाबांच्या वाड्यामध्ये आणि प्रार्थना करायला लागले. नंदबाबांना माहिती द्यायला लागली, नंदबाबा तुम्ही सगळ्यांना सांगा. आता नंदबाबा बोलायला लागले. अध्यक्षीय भाषण नंदबाबा करतात. सर्व गोपानी गोपिकांना प्रतिवर्षाप्रमाणे उद्या आपल्याला याही वर्षीला
इंद्राची पूजा करायची आहे. उंच ओट्यावर बसलेली होती भगवंतानी बलराम दादा. भगवंतानी टुनकन खाली उडी मारली. नंद बाबांचा बाबा 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 काय कृष्णा यशोदा याला बाजूला घे. बाबा मी काय म्हणतो मला बोलू द्या ना. काय म्हणणं आहे तुझं? हा इंद्र कोण आहे बाबा? बेटा इंद्र देव आहे. देव काय एक आहे का बाबा? तुला काय म्हणायचंय कृष्णा? मला एवढंच म्हणायचं आहे बाबा सगळ्यात मोठा देव आहे का हा? कृष्णा अरे मोठा कोणता, मधला कोणता, धाकटा कोणता, आम्ही या भानगडीत कधी पडलो नाही बेटा. दिसला की कर नमस्कार, दिसला की कर नमस्कार, दिसले कर नमस्कार. आम्ही या भानगडीत कधी पडलो नाही. तुझं काय म्हणणं आहे? सगळ्यात मोठ्या देवाची भक्ती करायला पाहिजे. तुला माहिती आहे का सगळ्यात मोठा देव कोणता आहे? मला माहिती आहे ना. का सांगणारच मोठ्यात मोठा देव आहे. तो सांगणार नाही तर कोण सांगेल? मला माहिती आहे बाबा. काय नाव आहे देवाचं? गोवर्धन. कृष्णा हा कोणता नवीन देव काढला? बाबा हा नवीन देव नाही काढला. जुन्या देवाला तुम्ही विसरून गेलात म्हणून मी तुम्हाला जुनाट देव दाखवला. बाबा हा गोवर्धन आहे म्हणून तर आपल्या गायी त्या ठिकाणावरती आहे. गायी आहे, दूध आपल्याला प्राप्त होतं. त्या दुधाची विक्री करून आपला चरितार्थ चालतो. म्हणून याला आपलं दैवत मानायला पाहिजे. प्रत्येकाने जे करून आपला चरितार्थ आपला उदरनिर्वाह चालतो त्याला आपलं दैवत मानायला पाहिजे. तो देव आहे. त्याच्या माध्यमातून हरी आपल्याला धन आहे, धान्य आहे ते देत असतो. शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचं दैवत काय आहे? शेती दैवत आहे. उद्योग कामधंदा करणाऱ्यासाठी ज्याचा जो उद्योग आहे ते त्याचा दैवत आहे. थोडासा व्यावहारिक भाव पाहिला पण आधी भौतिक भाव पाहिला. इथं गोवर्धन दैवत आहे. म्हणजे पण कृष्णा इंद्राचा जर का कोप झाला, बाबा मी आहे ना, मी आहे ना म्हटल्यावर नंदबाबांनी पाहिलं कृष्णाकडे. विश्वास बसला बर का. नंदबाबांनी जाहीर केलं उद्या या वर्षीला जी आपण इंद्र देवाची पूजा करणार होतो, इंद्राची पूजा बंद करून आपल्याला उद्या गोवर्धनाची पूजा करायची आहे. सगळ्यांनी 56 प्रकारची शिदोरी सोबत घ्यायची आहे आणि आपल्याला गोवर्धनाच्या पूजेसाठी जायचं आहे. आदेश झाला. दुसरा दिवस पहाट उजाडली. साऱ्या गोप आणि गोपिकांनी सुंदर अशा प्रकारे शृंगार केला. 56 प्रकारचा प्रसाद सोबत घेतला आणि गोवर्धनाच्या चरणाशी जाऊन सारे विराजमान झाले. गणेशजी भगवंताचे पूजन यथाविधीपूर्वक पूर्ण केलं गेलं. गोवर्धनाची पूजा झाली. गोवर्धनाच्या पूजा झाल्यावर 56 प्रकारचा प्रसादाचा नैवेद्य श्रीहरीला अर्पण त्या ठिकाणावरती केला. एक जणीनं उठून तिकडे हळदी कुंकू, बाकीच्याने माझ्याकडे पहा. गोवर्धनाची पूजा एकच जणी. नंतर आरती झाल्यानंतर सगळ्यांनी करायला लागली. गोवर्धनाची पूजा यथाविधीपूर्वक पूर्ण होऊन आणि 56 प्रकारच्या भोगाचा प्रसाद अर्पण केला गेला. इंद्राला वार्ता कळलीच. इंद्राचा कोप झालाच. राखीव असलेलं ते सैन्य त्या ठिकाणावरती मेघांचं बोलवलं. एवढा पाऊस पाडा की गोकुळामध्ये मातीचा कण सुद्धा शिल्लक नाही राहिला पाहिजे. काळा कुट्टा अंधार सगळीकडे दिसायला लागला. वयोवृद्ध गोपाळांच्या लक्षात ही गोष्ट आली. गोपिकांच्या लक्षात आली नंदबाबा अनर्थ होणार आहे. एवढं आलेला आभाळ आम्ही कधी पाहिलं नाही नंदबाबा. जेवढा आभाळ आलेला आहे एवढा जर का पाऊस पडला तर गोकुळामध्ये मातीचा कण सुद्धा शिल्लक राहणार नाही. भगवंत म्हणतात आभाळच आलं ना, थेंब नाही पडला ना कोणाच्या अंगावर अजून, येऊ द्या, पडू द्या ना त्याला. सोसाट्याचा वाऱ्याचा आवाज यायला लागला. पावसाच्या सरींचा आवाज यायला लागला. जसा गाई वासर घाबरली, गोप गोपिका घाबरल्या. गायींनी आपल्या पाठीवरती शेपटा टाकल्या आणि अंबरला फोडत धावपळ करायला लागल्या. गोप आणि गोपिकांची धावपळ सुरू झाली. भगवंत म्हणतात काळजी करू नका. ज्या भगवंताचे आपण दास आहोत, भक्त आहोत, त्या भगवंतावरती आपला सर्व प्रकारचा भार असतो. तुम्ही मी म्हणतो ते करा. आपण सारे मिळून गोवर्धनाच्या पायथ्याला हात लावू आणि हा गोवर्धन पर्वत उचलू. गोपाळ धावत जवळ आला. म्हणजे कृष्णा काल पेड्यामध्ये काढला आम्हाला. इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा करायला सांगितली. नंदबाबांनी ऐकलं म्हणून नंदबाबाचं आम्हाला ऐकावं लागलं. पण आज नाही आम्ही तुझं ऐकणार. हा गोवर्धन म्हणजे काय मातीचं ढेकूळ आहे का?
भगवंत म्हणतात जर तरची भाषा सोडा, अजून काही वेळ जर का गोवर्धनाच्या पायी त्याला हात नाही लावला आणि जर मी म्हणतो तसं नाही केलं तर प्राण जाईल तुमचा, मी म्हणतो तसं करा. गोपाळांचा नाईलाज झाला. गोपाळांनी चरणाला हात लावला, पायथ्याला हात लावला. भगवंतांनी पुढं म्हटलं आणि सगळ्या गोपाळांनी मागं म्हणत मग गोवर्धन पर्वत उचलला. गोवर्धन भगवानाची जय. काही गोपाळांनी आपले हात लावले, काहींनी काठ्या लावल्या. भगवंताने पायाला आडी मारली आणि करंगळी लावली. गोवर्धन आला. एक गोपाळ आला. कृष्णा कृष्णा तुझं कर्ण सवर्णाचं काही नसतं, नाव तुझंच होऊन जातं. पुढचे भक्त म्हणतील आमच्या कृष्णाने गोवर्धन उचलला, आमच्या कृष्णाने गोवर्धन उचलला. नुसता करंगळी लावून उभा राहिला आणि नाव तुझं होऊन जाईल. म्हणले मग तुझं नाव करायचंय का तुला जगात? म्हणणं काय आहे तुझं? काढ तुझी करंगळीची, काही गरज नाही करंगळीची तुझ्या. भगवंत म्हणतात अज्ञानी लेकरू आहे, याचा ऐकायला जावं तर गोवर्धन सगळ्यांच्या अंगावर पडल, ठेसा होऊन जाईल सगळ्यांचा. पुन्हा विचार भगवंतानी काळी काढू का? अरे काढ. करंगळी तर नाही काढली भगवंतानी, नुसती हलवली. कृष्णा म्हणले आता बोलवा त्याला. कोण होता तो मला करंगळी काढायला सांगत होता? किती अभिमान, किती अभिमान, किती अभिमान जीवानी करावा. मी करतो, मी करतो, मी करतो, मी करतो, मी करतो, मी करतो. हे सगळं मीच केलं. घर बांधलं. आम्ही औरंगाबादला आलो ना, काहीच नव्हतं. घर बांधलं मी बांधलं ना. मग दगडामातीनं बांधलं का मी बांधलं काहीच कळत नाही. यानं बांधलं का विटानं बांधलं का दगडाने बांधलं? बांधकामाला साहित्य काय वापरत असतो आपण? दगडमाती विटा वापरतो ना. आणि घर बांधणार म्हणतो मी बांधलं. खरं सांगा, विटानंच बांधलं ना, सिमेंटनं बांधलं ना? आणि महा म्हणतो मी बांधलं. काही ताळमेळच लागत नाही महाराज. बोलण्याचा प्रत्यक्ष त्या घटनेचा ताळमेळ लागत नाही. हा व्यवहाराच मोठा उपराट आहे सृष्टीचा. मी बांधलं, मी करतोय, मी करतोय, मी करतो, मी करतो म्हणून चाललंय. मी कमवतो म्हणून सगळे खातात आहे. मी आहे म्हणून सगळं चाललंय. असा मी 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 म्हणणाऱ्याचा ती हाता राम निघून जावा आणि मग त्याला म्हणावं ओ पहिलवान महाराज फार मी करतो, मी करतो, मी करतो म्हणत होते, पापणी तर हलवून दाखवा. तो तर बोलणार नाही आपल्याशी की मला आता पापणी नाही हलवता येत. आता कसा बोलल तो? जो पापणी हलवणारा होता, जो बोलविणारा होता, जो चालवणारा होता, जो सकल कर्म करणारा होता, तो कर्माचा करताच निघून गेला. शरीर काय कर्माचा करत आहे का? नाही ना महाराज. लोहचुंबकाच्या जवळ टाचण्या जर आणल्या, लोहचुंबकाच्या जवळ टाचण्या आणल्या किंवा टाचण्याजवळ जर लोहचुंबक नेलं तर त्या टाचण्या गुडगुड करते, असे गुडगुड करते. ते असं हलवलं की तेही हलतात तसे. टाचण्याला अभिमान झाला, टाचण्याला अभिमान झाला. आम्ही करू शकतो, मी बोलू शकतो, मी नाचू शकतो, मी असं करू शकतो. लोहचुंबकाने विचार केला आता हिला नाचता येतं ना, नाचू द्या. लोहचुंबक केलं गावाला, टाचणी जागेवरच पडली. काही उपयोग नाही त्याचा. तसा हे चैतन्य आपल्या शरीरामध्ये आहे ना, म्हणून आपले हे शरीर हे जड आहे, हे जड आहे. ते लोहचुंबक आतमध्ये आहे ना, ते चैतन्य आतमध्ये आहे ना, ते चैतन्य आपल्या निर्जीव शरीरामध्ये, ते चैतन्य आपल्या जड शरीरामध्ये आहे ना. म्हणून हे धड, हे शरीर, हे इंद्रिय क्रियाशील होतात. ते चैतन्य निघून गेलं की हे मूळचं जसं असतं ना तसं होऊन पडतं. त्याला मढ म्हणतात. गोपाल कृष्ण त्याला शिव म्हणतात, त्याला प्रेत म्हणतात. त्याच्यात राम राहिला नाही. चाले हे शरीर कुणाची सत्य, कोण बोलवी ते हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. आणि मग जो आपल्याला चालवतोय, जो आपल्याला बोलवतो आहे, जो आपलं सकल कर्म आपल्याकडून करून घेतो आहे, शरीराकडून करून घेतो आहे, त्याचं भजन करायला पाहिजे. याला गोवर्धनाची पूजा. गो नाम इंद्रिय, इंद्रियाचं जो वर्धन करतो, इंद्रियाची जो वाढ करतो, इंद्रियाची वाढ करतो, इंद्रियाला क्रियाशील करतो, तोच आपला मूळचा परमात्मा आहे. त्याला आत्मा, त्याला परमात्मा, त्याला गोपाल कृष्ण म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान. मातीचा कणही त्या ठिकाणामध्ये नाही वाहून नेऊ शकला इंद्र आणि इंद्राचा पाऊस. शेवटी इंद्राच्या लक्षात आलं की नाही रे बाबा, नुसतं मी भगवंत आहे म्हणणारा नाही, खरंच भगवंत आहे. मी भगवंत आहे म्हणणं वेगळं, मी भगवंत आहे असणं वेगळं, असणं वेगळं.
कारण जो स्वतःला भगवंत मानतो ना त्याच्याजवळ 6 ऐश्वर्य पाहिजे. ऐश्वर्याची तर दिवाळी निघाली आणि मी भगवंत आहे, मी भगवंत आहे असं म्हणून काय उपयोग होणार नाही. आणि मी भगवंत आहे हे तर काही सांगायची गोष्ट नाही. अहम ब्रह्मास्मी हे तर काही म्हणायची गोष्ट नसते, ही अनुभूतीची गोष्ट असते, फक्त ही बोलायची नसते. गोपाल कृष्ण भगवान. नाना प्रकारच्या लीला भगवंताने प्रसंगामध्ये केलेल्या पाहायला मिळतात आहे. खेळ खेळत असताना काल्याचा प्रसाद भगवंताने गोपाळांना दिला. ब्रह्मदेवाला शंका आली. ब्रह्मदेवाने पाहिलं की हा खरंच परमात्मा आहे का, म्हणून गाई वासरं पळवून गेली, चोरून गेली ब्रह्मदेवाने. कशामुळं? हा जर खरंच भगवंत असला, मी जरी याच्या गायी आणि गोपाळ चोरून नेल्या तर हा दुसऱ्या निर्माण करू शकतो. निर्मितीचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो भगवंत आहे. 6 ऐश्वर्य त्याच्यापैकी एक निर्माता, उत्पत्ती स्थिती आणि लय त्याच्यापैकी एक आहे. उत्पत्ती करू शकतो. 1 वर्षभर काही गोपाळ घेऊन गेले ब्रह्मदेव आणि खाली वाकून पाहिलं, कॅमेऱ्याने पाहिलं, दुर्बीननं पाहिलं तर सगळे गोपाळ आणि गाई कशा गाईसारखी गाय, गोपाळासारखे गोपाळ, काठीसारखी काठी, सगळं जसंच तसं. ब्रह्मदेव म्हणला सृष्टी निर्माण तर मी करतो आणि या सगळ्या निर्माण केलेल्या गाई आणि गोपाळ मी चोरून आणली. वर्ष झालं आणि गोकुळामध्ये जराही रडापडी नाही, काही नाही. पाहू तरी खरं, गाईसारख्या गाई, गोपाळासारखे गोपाळ. ब्रह्मदेवाने ज्या दिवशी गाई आणि गोपाळ चोरून नेले ना, संध्याकाळी बरोबर नित्यनेमाच्या वेळेला सगळ्या गाई गोपाळ गावात आले गोकुळात. कारण भगवंताने त्याची एवढी रूपं घेतली होती. आता गाई गोठ्यामध्ये गेल्या. आता गोठ्यात गाई गेल्या, याचा अर्थ कोण गेलं गोठ्यात? कान्होबाने रूप घेतलं होतं. त्या गाईच्या रूपात कान्होबा, काठीच्या रूपात कान्होबा, गोपाळाच्या रूपात कान्होबा. आणि मग दर दिवशी प्रमाणे आई मी आलो, आई आलो म्हटल्यानंतर रोज आई आलो म्हटल्यानंतर गोवळण काही तिला जवळ घेत नव्हती, काही प्रेमाने हात फिरवत नव्हती त्याच्या गालावून. पण आज काय झालं काय माहिती, गोपाळाने म्हटलं आई मी आलो म्हटल्यावर लगेच गवळण हातातलं काम सोडून जवळ यायची, गालावून हात करायची. आज कसा गोड दिसतोच नाही. कान्होबा म्हणायची गोड दिसतो म्हणून नाही, मी गोडच तुझ्या लेकराचं रूप घेऊन आलोय ना, गोड नाही तर कसा. वर्षभर ही लीला चालली. ब्रह्मदेवाने सुद्धा मान्य केलं. ब्रह्मदेवाने क्षमा याचना केली. ब्रह्मदेवासारखी डोळस श्रद्धा असायला पाहिजे. अंधश्रद्धेला गीता भागवत परवानगी देत नाही. श्रद्धा भक्ती आंधळ्यासारखी करत जाऊ नये, असा एक भाव या ठिकाणावरती निघतो. जाणून घेतलं ब्रह्मदेवाने. स्वतःला भगवंत मानतो, स्वतःला भगवंत म्हणतो, सारे याला भगवंत म्हणतात, साऱ्यांना याला भगवंत मानू द्या, यांनी स्वतःने याला भगवंत म्हणू द्या. मी नाही मानणार, मी नाही म्हणणार, मी आजमाईश करी, मी परीक्षा घेईन याची. आहे का खरंच? आहे, सिद्ध झालं. ब्रह्मदेव शरणागत झाले. पुरुष सूक्त गाऊन अभिषेक केला भगवंताचा. मी तुझं लेकरू आहे हरी, तुम्ही माझे परमात्मा आहात मान्य केलं ब्रह्मदेवानी. श्रद्धा गोपाल कृष्ण भगवान. कंसाला भय सतावायला लागलं. शेवटी कंसाने विचार केला की आणावं तर लागणार आहे कृष्णाला किंवा जावं तर लागणार आहे कृष्णाकडे. एवढे हजारो त्या ठिकाणावरती असुर पाठवले, सगळ्यांना तिकडंच ठेवलं. मुक्कामीच तिकडंच. असुर गेला भगवंताला मारायला की असुर तिकडं, जो जातो तो तिकडचा व्हायला लागला. कात्यायनी नावाचं व्रत केलं भगवंताने. चीरहरण लीला. चीरहरण म्हणजे देहभावाचा नाश करणारी लीला. देहभाव समूळ नाश केला. रासलीलेचा अतिव सर्वश्रेष्ठ प्रसंग शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला वर्णन करून सांगितलं. रासलीला देवभक्त एकरूप होण्याची लीला, जीव शिव शिव परब्रह्म स्वरूप होण्याची लीला. इथं येऊन रासलीलेच्या या पायरीवरती आल्यानंतर साधकाचा परमार्थ पूर्ण झाला. तो नंतर देवामध्ये जाऊन लीन त्या ठिकाणावरती झाला. म्हणून सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं रासलीलेच्या माध्यमातून सुखाचं दान केलं. वेणूचा स्वर भगवंताला वेळ लावणारा होता आणि वेणूचा स्वराचं गुंजन करून भगवंताने साऱ्या गोपिकांना आकर्षित केलं. रास मंडलाची रचना केली.
भगवंताची लीला श्रवण करत असताना, भगवंताची लीला वर्णन करत असताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण भगवंताची लीला श्रवण करतो आहेत, माणसाची गोष्ट नाही. कशासाठी सांगतोय? काही काही भाग असे असतात जे पूर्ण आध्यात्मिक त्या ठिकाणावरती असतात, त्याचा व्यावहारिक अर्थ त्या ठिकाणावरती. म्हणून साधू संतांकडे आणि भगवंताकडे पाहताना भगवंत म्हणूनच पाहिला पाहिजे, मनुष्य म्हणून नाही. कारण मनुष्य म्हणून पाहिलं की विकार दिसण्याची शक्यता आहे, आणि लीला म्हणून पाहिलं, भगवंत म्हणून पाहिलं की भगवंत आणि श्री संतांच्या लीला असतात, कर्म नाही. परंतु व्हायचा तोच परिणाम त्या ठिकाणावरती झाला. कारण भगवंताकडे मनुष्य म्हणून पाहिलं की मग गडबड होऊन जाते ना. मागं काहीतरी वर्ष 2 वर्ष 4-5 वर्ष अगोदर काही मागं पुढं असेल तो काळ, कोर्टाने निर्णय दिला, एका मुलाने एक मुलगी पळवून नेली. कोर्टात फिर्याद दाखल झाली, मायबापाने फिर्याद दाखल केली, ह्या अशा अशा मुलाने माझी मुलगी पळवून नेली. कोर्टाने निर्णय दिला, जर गोपालकृष्ण रुक्मिणीला पळवून नेता, या मुलाने तुमच्या मुलीला पळवून नेलं नवल काय, याला मी बाईचत बरी करतो. काय करणार? देव जसं करतात तसं नाही. मग दावाग्नी प्यावं लागेल आपल्याला, मग कालियाच्या मस्तकावरती नाचावं लागेल आपल्याला, मग गोवर्धन उचलून दाखवावं लागेल आपल्याला, मग निर्मिती करून दाखवणार लागेल आपल्याला, प्रतिसृष्टी निर्माण करून द्यावी लागेल आपल्याला. काही करू शकतो आपण याच्या बदल्यात? नाही नाही नाही. सीमित आहोत आपण, बस कृतकृत्य होण्यासाठी हरिगुणगान, बस, इतर नाही. पायीची वाहन पायी बरी, तो परमात्मा आहे. परंतु व्हायचा तोच परिणाम झाला. भगवंताची ही लीला नाही समजली, त्याही काळाने सगळी आजपर्यंत नाही कळलेली, सगळ्यांना अभक्तांना नाही कळणार. नंदबाबांच्या राजमहालाकडे सारे गोप आणि गोपिका गाणं सांगण्यासाठी आले, घेऊन पोहोचले. नंदबाबाने विचारलं पुन्हा पुन्हा, काय झालं रे, काय झालं रे, काय सांगण्यासाठी आलात? परंतु कोणालाही सांगता नाही आलं, कारण नंदबाबांकडे गाणं सांगायचं सोपी गोष्ट नव्हती. राजेच होते असं नाही, तर पित्या समान बंधू समान प्रेम करणारे होते प्रजेवरती, आणि त्यांच्या लेकराची कुणी सांगायला यायचं आहे? विचारतात आहे नंदबाबा, परंतु सांगत नाही कोणी. मुळामध्ये सांगण्यासाठी आले होते कोणी. यशोदाई साहेबांनी पाहिलं आणि गवळणी आलेले आहेत. गोपिकांना विचारलं, का गं काय झालं, काय झालं? आई साहेब, आजपर्यंत छोट्या मोठ्या खोड्या केल्या कान्होबाने तुमच्या, आम्ही तक्रारी केल्या तुमच्याकडे, पण ठीक आहे, ती छोटी मोठी खोडी होती, आम्हाला काही विशेष त्या ठिकाणावरती वाटलं नाही, पण तुमच्या कृष्णाने फार मोठी खोडी केली. म्हणजे पण केलं काय? आई साहेब, नाशिल्या अमोच्या सोना, नाशिल्या अमोच्या सोना, नाशिल्या अमोच्या सोना, नाशिल्या अमोच्या सोना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काना काना, नाशिल्या अमोच्या सोना, नाशिल्या अमोच्या सोना, नाशिल्या अमोच्या सोना. यशोदाई साहेबांजवळ कान्होबा येऊन पोहोचले. यशोदाई साहेबांचा पदर आपल्या हातामध्ये घेतला, चुरगाळायला लागली. आई आई एवढ्या वेळेला, आई एवढ्या वेळेला, आई एक शेवटच्या वेळेला तू माझी पाठ राखण कर. कान्होबाच्या हातावरती जोराने चापट मारली यशोदा माईनं. किती वेळेला सांगितलं कृष्णा? अरे नुसतं शब्दांनीच सांगितलं असं नाही, अनेक वेळेला तुझ्या समोर मी हात जोडून प्रार्थना केली. कृष्णा नको करू आता कृष्णा तू थोडी, 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 नको करू आता कृष्णा
तू घोडी नको करू आता कृष्णा तू घोडी. भगवंताने जाणलं की नंदबाबांना सारे गोपाळ विचारल्याशिवाय राहणार नाही आणि एकही गोपाळ गारणं सांगू शकत नाही. भगवंताने स्वतःने हात जोडले आणि सगळ्यांसमक्ष भगवंत बोलायला लागले. गोपानी गोपिकांनो, जेव्हापासून माझा जन्म झाला ना या गोकुळामध्ये, तेव्हापासून एक क्षणभरानंही मी तुम्हाला कोणाला सुखदान करू शकलो नाही. परंतु क्षमा करा मला सारे. मी आज अशी प्रतिज्ञा घेतो आहे की उद्यापासून मी कुणालाही दुःख देणार नाही. भगवंताच्या बोलण्यामध्ये एवढा समजदारपणा होता की गारणं सांगण्यासाठी आलेल्या गोप आणि गोपिका राजमहाराजा बाहेर निघून गेल्या. भगवंत एकटे जाणत होते की कंस आणि अक्रोजी महाराजांना सोन्याचा रथ सोबत देऊन गोकुळाकडे रवाना केलंय आणि आपल्याला उद्या सकाळी निघून जायचंच आहे, गोकुळ सोडायचंच आहे. अस्तमानाची वेळ झाली आणि अक्रोजी महाराजांचा रथ गोकुळामध्ये येऊन पोहोचला. नंदबाबांना भगवंतानी बलरामाने निरोप दिला. नंदबाबा समोर आले. या 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 अक्रोजी महाराज, स्वागतम सुस्वागतम. मी साऱ्या गोकुळवासियांकडून अक्रोजी महाराज आपलं स्वागत करतो आहे. अक्रोजी महाराजांचं आगमन झालं, जलपान झालं, फलाहार झाला आणि अक्रोजी महाराजांना नंदबाबाने विचारलं, अक्रूरा कसं येणं केलंस? नंद महाराज, कंस महाराजांच्या दरबारामध्ये कंस महाराजांनी धनुष यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. त्या समारंभासाठी, त्या उत्सवासाठी कंस महाराजांनी मला स्वतःला तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी, निमंत्रित करण्यासाठी आणि तुम्हाला मथुरेपर्यंत येण्यासाठी सोबत सोन्याचा रथ दिलेला आहे. म्हणजे योजना अशी आहे की यांनी नाही म्हणूच नाही. आणि कंस महाराजांच्या दरबारामध्ये जर का यज्ञ आहे तर माझा धर्म आहे, मी दास आहे, मी सेवक आहे त्यांचा. आणि सेवकाचा धर्म आहे जर का स्वामीकडे उत्सव आहे, समारंभ आहे तर मी यायला तयार आहे. अक्रूरा केव्हा निघावं लागणार आहे आपल्याला? उद्या सकाळी. अक्रूराने विचार केला, कंस नंद बाबा तर तयार झालेच. अक्रूरजी महाराज म्हणतात, नंद महाराज तुम्ही येताल यात काही शंका नाही, पण कंस महाराजांची अशी इच्छा आहे की सोबत श्रीकृष्णाला घेऊन या. नंद बाबा विचारतात, ती कशासाठी? कंस महाराजांची अशी इच्छा आहे महाराज की नंद बाबा आता वयोवृद्ध झालेले आहेत. वयोवृद्ध झालेल्या नंद बाबांच्या डोळ्यात एकच श्रीकृष्णाला गोकुळचा राजा करायचा विचार आहे कंस महाराजांचा. कोणत्या मायबापाला वाटत नाही की आपल्या डोळ्यात एकच आपलं लेकरू मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळावं. नंद बाबांनी चटकन होकार भरला. अक्रोजी महाराज विश्रांती घेण्यासाठी निघून गेले आणि यशोदा माताचे वळी येऊन पोहोचल्या. नंद बाबांना म्हणतात, कसं येणं झालं अक्रोजी महाराजांचं? यशोदा, धनुष्य यज्ञाचं आयोजन कंस महाराजांच्या दरबारामध्ये झालेलं आहे आणि त्या समारंभासाठी मला आमंत्रित करण्यासाठी अक्रूर आला आहे. नाही, तुम्हाला जाण्याबद्दल मला काही नाही बोलायचं, परंतु अधूनमधून तुम्ही दोघ जण बोलत असताना श्रीकृष्णाबद्दल काहीतरी बोलत होता, ते कशासाठी? श्रीकृष्णाला सोबत न्यायचं आहे मला. माझ्या कृष्णाचं काय काम आहे तिथं? यशोदा, किती गोडी आहेस तू. अगं, कंस महाराजांची अशी इच्छा आहे की आपल्या डोळ्यात देखत गोकुळचा राजा करणार आहे श्रीकृष्णाला. नाही, मला नाही माझ्या कृष्णाला कुठला राजा करायची इच्छा. माझा श्रीकृष्ण, माझा कान्हैया साऱ्या भक्तांच्या हृदयाचा राजा आहे. मला नाही कुठल्या भूप्रदेशाचा राजा करायचा माझ्या कृष्णाला. मी नाही माझ्या कृष्णाला नेऊ देणार. यशोदा, पतिव्रता असल्याने पुरुषाच्या व्यवहारामध्ये जास्त लक्ष न दिलेलं बरं आहे. तुला काय कळते राजकारण? तुला काय कळते राजनीती? तुम्ही काही म्हणा, परंतु मी श्रीकृष्णाला नेऊ द्यायला तयार नाही. मी नाही नेऊ देणार माझ्या कृष्णाला. मी नाही नेऊ. यशोदा! नंदबाबांनी यशोदा माईचा आवाज बंद केला. उद्या सकाळी लवकर निघणार आहोत आम्ही. आमच्या जाण्यासाठी, सोबत देण्यासाठी शिदोरीची तयारी असू द्या. बस आता या गोष्टीवरती कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. यशोदा, मी जाणार आहे, सोबत श्रीकृष्णाला नेणार आहे. नाहीला झाला यशोदा माईचा.
स्वयंपाकगृहाकडे यशोदा माता निघून गेल्या. माझ्या कृष्णाला हे आवडतं, माझ्या कृष्णाला हे आवडतं, माझ्या कृष्णाला हे आवडतं, माझ्या कृष्णाला हे आवडतं, माझ्या कृष्णाला हे आवडतं करता करता अनेक प्रकारचे पदार्थ आईसाहेबांनी तयार केले. आतापर्यंत भगवंत वाट पाहत राहिले. राहुल जात नव्हतं भगवंताला यशोदा माईशिवाय. म्हणून भगवंताने आवाज दिला, आई तू काय करतेस, आली का ना? पदराला हात पुसत पुसत यशोदा आईसाहेब येऊन पोहोचल्या. पाहिलं तर अंथरूण टाकलेलं आहे भगवंताने कान्होबाने. कृष्णा अंथरूण कोणी टाकलंय? आई मी टाकलंय. तू अंथरूण टाकलंय? आई मी आता किती मोठा झालोय. यशोदामाईचं लक्ष गेलं कान्होबाकडे. खरंच माझा कान्हा एवढा मोठा कधी झाला कळलं सुद्धा नाही. मला कळलं नाही का माझ्या श्रीकृष्णाने मला कळू दिलं नाही, काही कळत नाही. आई तुला ठाऊक आहे ना ग, तुझ्याशिवाय मला झोप येत नाही म्हणून आली ना कान्हा, चल झोपी जा. यशोदा आईसाहेबांनी अंग टाकलं अंथरुणावरती. कान्होबा यशोदा मातेजवळ पहुडले. यशोदा मातेनं आपल्या डोक्याखाली एक हात घेतला आणि कान्होबाला आपल्या जवळ घेतला. आई पाहतेस काय माझ्याकडे? तुला ठाऊक आहे नाहीये, अंगाई गीत गायन केल्याशिवाय, तुझ्या मुखाने अंगाई गीत श्रवण केल्याशिवाय मला झोप येत नाही. म्हणून यशोदा आईसाहेबाचा हात कान्होबाच्या कपाळावरती अलगद पडायला लागला. तो ते भगवंत आईच्या कुशीमध्ये आपली मान लपवायला लागला. बाळा जो जोरी कुळभूषणा श्रीनंदन नंदना बाळा जो जोरी बाळा जो जोरी बाळा जो जोरी. सावळ्या सावळ्या भगवंताच्या रूपाकडे पाहता पाहता यशोदा आईसाहेबांना याची जाणीव व्हायला लागली की माझा कृष्ण सकाळी मला सोडून जाणार आहे. डोळ्यामधून जो अश्रू निघाला तो टपकन भगवंताच्या गालावरती येऊन पडल्याबरोबर भगवंताने आपले डोळे उघडले. आईला विचारतात, आई रडतीस तू? कृष्णा एक दिवस तू मला कांद्याचा पदार्थ तयार करून मागितला ना, मी खूप घाईमध्ये होते, कामामध्ये होते, तो पदार्थ मी तुला तयार करून देऊ शकले नाही. आज तो पदार्थ तयार करण्यासाठी मी कांदा चिरला ना, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये तुला पाणी दिसतंय. भगवंत विचार करतात, कसे असतात माझे भक्त, कशी आहे माझी यशोदा माय, कसा असतो माझा भक्त की कितीही दुःख असलं तरी माझा भक्त मला कधी त्याचं दुःख सांगत नाही. माझा भक्त दुःख सांगण्याच्या अगोदर विचार याचा करतो की आपलं दुःख जर आपण आपल्या भगवंताला सांगितलं तर आपलं दुःख ऐकून माझ्या भगवंताला दुःख होईल, माझ्या भगवंताला दुःख होता कामा नये. म्हणून माझे भक्त स्वतःला किती दुःख असलं तरी मला सांगत नाही. आई तुला नाही का ग झोप आली? तू झोपी जा ना आई. यशोदा आईसाहेबांनी अंग टाकलं, भगवंताने अंग टाकलं. दोघांनाही झोप येत नव्हती, परंतु दोघांनी आपले डोळे मिटून घेतले, बंद केले. यशोदा माईला झोप लागना, कान्होबाला झोप लागना. कान्होबाई भगवंत विचार करायला लागले, कधी काळी या मृत्यू लोकामध्ये असुर माततील, धरती माता ब्रह्मदेव भगवान शिव मला परमपित्याला प्रार्थना करतील आणि कधी काळी मला या मृत्यू लोकामध्ये येता येईल आणि या प्रेमळ भक्तांची सहवास संगती मला घडेल. पुन्हा पुन्हा तर मला या मृत्यू लोकामध्ये येता येऊ शकत नाही. आणि उद्या सकाळी मला माझ्या प्रेमळ आईला, माझ्या यशोदेला, माझ्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या गोपिकांना सोडून मथुरेला निघून जावं लागणार आहे. यशोदा माईला वाटलं कान्हा झोपला, कान्होबाला वाटतं तर यशोदा माई झोपली. यशोदा आईसाहेबांनी वाटलं, लक्षात आलं की कान्होबा झोपलेला आहे, म्हणून यशोदा माता अंथरुणा उठल्या आणि वाड्याच्या दिशेनं जायला निघाल्या.
भगवंताच्या विरहाने डोळ्यातल्या अश्रुरात वाट मिळाली होती, परंतु हुंका जो काही दाबून धरला होता, काही काळ जर का आई साहेब उठून वाड्याकडे गेल्या नसत्या तर आई साहेबांच्या हृदयाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या असत्या. ज्यावेळेला अंथरुणावर उठून यशोदा माय त्या ठिकाणावरती वाड्याकडे जायला लागली, त्यावेळेची स्थिती वर्णन करताना संत म्हणतात, त्यावेळेला फुटो पाहे हृदय. यशोदा माईला वाटलं की माझ्या हृदयाच्या चिंधड्या चिंधड्या होतात का काय. आता दरवाजा उघडला, यशोदा माईनं पायरीवरती बसून हंबरडा फोडला. भगवंताला आवाज गेला, भगवंत उठले, पाठीमागून येऊन आईला घट्ट मिठी मारली. आईचं मुख आपल्याकडे वळवून घेतलं. आई काय झालं तुला, का रडतेस, का शोक करतेस, मला सांग ना. उद्या सकाळी जाणार आहेस ना कृष्णा मला सोडून. मी तुझा विरह नाही सहन करू शकत कृष्णा. मी कितीही कोणत्याही प्रकारचं दुःख सहन करू शकेल कृष्णा, परंतु तुझा विरह मी नाही सहन करू शकणार. आई मी जाणार आहे म्हणून दुःख करतेस का. अगं सकाळी जाणार आहोत आम्ही आणि संध्याकाळी वापस येणार आहोत. 10 तासाचा विषय आहे आणि एवढा शोक. किती सहज बोलतो कृष्णा, किती सहज बोलला नाही का. 10 तास, अरे एक एक क्षण युगा युगासारखा व्यतीत करावा लागेल कृष्णा, आणि तू 10 तास. आई मला सुद्धा जायची इच्छा नाही, परंतु बाबांची आज्ञा आहे की कृष्णा तू माझ्यासोबत चालायचं आहे. तू सांग आई मी बाबांची आज्ञा मान्य करू का नाही. कृष्णा जेव्हापासून यांची धर्मपत्नी होऊन या घरामध्ये आली ना, तेव्हापासून माझ्या पतिराजांच्या तुझ्या वडिलांच्या एकाही शब्दाचं मी उल्लंघन नाही केलं. तुलाही सांगून ठेवते कृष्णा, आयुष्यामध्ये तुझ्या वडिलांचं वचन तू मोडू नकोस. आई सकाळचं सकाळी पाहू, चल आतमध्ये. यशोदा आई साहेबाला आतमध्ये आणलं आणि निद्रा देवीला आवाहन करून भगवंताने सांगितलं, आज मला तुझ्या सहकार्याची आवश्यकता आहे. माझ्या यशोदेच्या देहाचा ताबा घे तू. सकाळपर्यंत माझ्या यशोदा माईला जाग नाही आली पाहिजे. निद्रा देवीने यशोदा माईच्या देहाचा ताबा घेतला. सुशांत झोप लागली यशोदा माईला. सकाळी सकाळी 3-3:30 वाजता नंद बाबा उठले, स्नान झालं. अक्रूरजी महाराज उठले, स्नान झालं. बलराम झालं, भगवंताचं स्नान झालं. भगवंताला समोर आलेलं पाहिलं. नंद बाबाने विचारलं, कृष्णा आई नाही का उठली अजून. नंद बाबाने आवाज देण्याची वेळ आणि निद्रा देवीला इशारा करण्याची वेळ भगवंताने एक केली. यशोदा अगं उठली नाहीस का अजून. यशोदा माईला खडबडून जाग आली. आज मला मेलेली कशी झोप लागली काही कळलं नाही. जेव्हापासून यांची धर्मपत्नी होऊन या घरामध्ये आली ना, तेव्हापासून माझ्या पतिराजानं कधी मी माझं पारोसमुख दिसू दिलं नाही. आज माझ्या अगोदर महाराज उठले आणि स्नानही झालं. नंद बाबा घाई करायला लागली. यशोदा अगं रात्रीला सांगून झोपी गेलो होतो, वेळेवरती दरबारामध्ये उपस्थित व्हावं लागणार आहे. चला घाई करा, चला घाई करा, चला घाई करा. घाई घाईनं स्नान उरकून जी शिदोरी तयार केली होती ती शिदोरी यशोदा माय महाद्वाराकडे आणायला लागल्या. अतिशीघ्रतेनं कार्यशक्ती असणारी यशोदा माईची पाऊलं मात्र आज मंद मंद पडत होती. काहीतरी विघ्न यावं, होणारा धनुष्य यज्ञ रद्द होऊन जावा, माझ्या श्रीकृष्णाचं मथुरेला जाणं रद्द होऊन जावं असा विचार करणारी यशोदा माईला मात्र प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नव्हतं. महाद्वारापर्यंत सारा परिवार येऊन पोहोचला. नंदबाबाने महाद्वार उघडलं आणि एक क्षणभर उघडलेलं महाद्वार पुन्हा बंद केलं. अक्रूराकडे पाहून नंदबाबा म्हणतात, अक्रूरा जरास, आणि नंदबाबा बाजूला आले. अक्रूरा मला नेऊ शकतोस मथुरेला, पण श्रीकृष्णाला नाही तो नेऊ शकत. काही कारण नाही नंदबाबा, तुम्ही तयार आहात, कृष्ण तयार आहे, अडचण कोणाची आहे. रात्रभरापासून गोकुळातल्या सारे गवळणी रथाभोवती बसलेले आहेत. अक्रूरा काय करतील नंदबाबा, या गवळणी काय करतील, आपला प्राण देतील, परंतु श्रीकृष्णाला गोकुळातून नाही देऊ देणार. नंदबाबा मला काही कळत नाही गोकुळामध्ये काय चालतंय. मी जेव्हापासून गोकुळामध्ये आलो तेव्हापासून याच गोपिकांनी हजारो गाराने श्रीकृष्णाच्या विरोधामध्ये यशोदा माईला वर्णन करून सांगितले, आणि तुम्ही म्हणतात की प्राण देतील गवळणी. तुला नाही माहित बाबा, या गवळणी माझा कृष्ण साऱ्या गोपिकांच्या हृदयाचा राजा झालेला आहे. या गवळणींनी केलेले गाराणे वरवरचे गाराणे आहेत. तुला सांगतो अक्रूरा, या गवळणी आपला प्राण देतील, परंतु श्रीकृष्णाला गोकुळातून नेऊ देणार नाहीत.
नंद बाबा ही अडचण दूर करावी लागणार आहे. श्रीकृष्णाला जर का दरबारामध्ये नाही उपस्थित केलं गेलं, कंस महाराज दृष्ट होण्याची शक्यता आहे. आणि जर कंस महाराज दृष्ट झाले तर परिणाम तुम्ही जाणता. नंद बाबा म्हणतात ठीक आहे, काहीतरी करतोय मी, काहीतरी उपाय पाहतोय मी. लक्षात आलं आणि यशोदेला आवाज दिला, यशोदा दरवाजा उघड. यशोदा ईसावळी महाद्वार उघडलं. महाद्वार उघडलं आणि यशोदा माईला महाद्वारामध्ये पाहिल्याबरोबर रथाभोवती एकत्र झालेल्या गवळणी यशोदाई साहेबांकडे आल्या आणि बोलायला लागल्या. यशोदाई साहेब, काय चाललंय गोकुळामध्ये? हा सोन्याचा रथ गोकुळामध्ये आला कशासाठी? अक्रूराचं गोकुळामध्ये येणं झालं कशासाठी? जाऊ द्या बाकीचं सारं यशोदा माय. कृष्ण कुठं आहे? कोठे गे सावळा का रथ शृंगारीला सांगे वो मजला अक्रूर उभासे बाई गे साजनी नंदाचे अंगणी नीळाल्या गवळणी नंदाचे अंगणी नीळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी नीळाल्या गवळणी. यशोदा माईला उत्तर देणं अवघड होऊन गेलं. नंद बाबा बाहेर आले, रथावरती विराजमान झाले. अक्रूरजी महाराज बाहेर आले, रथावरती विराजमान झाले. बलराम दादा आले, रथावरती विराजमान झाले. आता मात्र गोपिकांनी रथाकडे पाहिलं, रथावरती विराजमान झालेल्या अक्रूराकडे पाहिलं आणि एका गोपिकेनं अक्रूराला प्रश्न केला, ए काय नाव आहे तुझं? अक्रूरजी महाराजांनी मोठेपणाने सांगितलं, मला अक्रूर म्हणतात. तुझ्या नावाचा अर्थ तुझ्या माईबापांनी तुला सांगितला का? नाही रे बाबा. अरे जो क्रूर नसतो त्याला अक्रूर म्हणत असतात. तू तर आमचा प्राण नेण्यासाठी आला आणि स्वतःला अक्रूर म्हणून घेतोस का? तू अक्रूर नाही रे, तू तर चांडाळ आहेस रे अक्रूरा, तू तर चांडाळ आहेस. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिला का? घात करू आलासी वधीसी सकळा. अक्रूर तुझे कैसीच करणी भगवंत बाहेर आले. भगवंताला बाहेर आल्याबरोबर सारे गोपिकांनी भगवंतावरती प्रश्नाचा भडीमार सुरू केला. प्रश्न सोडून चालला सामाला, त्याग करून चालला सामाचा. आमच्यापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या गोपिका आहेत का रे मथुरेमध्ये? आणि जर आमच्यापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या गोपिका जर का मथुरेत असतील तर कृष्णा सुखाने जातो, सुखाने जातो. आमच्या जीवनाचं एक ध्येय आहे कृष्णा, फक्त तुला सुख मिळायला पाहिजे. तुला जिथं सुख मिळत असेल ना कृष्णा,
तुला तिथं जाण्याची आमची परवानगी आहे. कोणत्या जन्माचं पुण्य होतं कृष्णा की तुमची आणि आमची भेट झाली. कोणत्या जन्माचं पुण्य होतं हरी की तुझी आणि माझी आमची भेट झाली. परंतु कोणत्या जन्माचं पाप आज उदयाला आलं हरी की आज तुम्ही आमचा त्याग करून निघाला. का सोडून निघाला तरी आम्हाला, का त्यागून निघालात आम्हाला, का त्याग करताय आमचा. भगवंताला यशो गोपिकांच्या प्रश्नाला उत्तर देता येईना. आणि स्वाभाविक आहे, मनुष्य प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो, परंतु प्रेमाच्या मनुष्याच्या प्रश्नाला मनुष्य कधी उत्तर नाही देऊ शकत. गोपिकांचं लक्ष, गोपिकांचं मन दुसरीकडे वेधावं लागणार आहे आपल्याला. भगवंताने जाणलं आणि भगवंताने, गोपिकांनो तुमच्यामध्ये राधा नाही दिसत. गोपिकांनी अवतीभोवती पाहिलं, खरंच ना आपल्यामध्ये राधा नाही ना. आणि जर आपल्यामध्ये राधा नाही तर कृष्णाला आपण नाही रोखू शकणार, आपलं सामर्थ्य नाही चालू शकणार. आणि मग काही गवळणी राधिकेच्या झोपडीकडे त्या ठिकाणावरती धावायला लागल्या. झोपडीमध्ये येऊन पाहतात राधा मोर्चा येऊन पडलेली आहे झोपडीमध्ये. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितला सांगत आहेत, राजन जेव्हापासून अक्रोजी महाराजांचा रथ गोकुळामध्ये आला तेव्हापासून राधा राणी मोर्चा येऊन कुटियामध्ये झोपडीमध्ये पडलेली आहे. राधिकेला सावध करायला लागले गवळणी, राधा सावध हो, राधा सावध हो. काही क्षण जर का राधा तू सावध नाही झाली तर आपला कृष्ण आपल्याला, आपला कान्हा आपल्याला सोडून चाललाय ग. आपला कान्हा आपल्याला सोडून चाललाय राधे. कान्हा सोडून चालला ऐकल्याबरोबर राधिका जराशी सावध व्हायला लागली. काही गोपिकांनी राधिकेला धरलं आणि रथाकडे आणायला लागल्या. भगवंत ओट्यावर खाली उतरले आणि समोर चालत गेले. गोपिकांना सांगतात ते सोडा, सोडा राधिकेला. राधिकेला गोपिकांनी सोडल्यावर राधिकेचा तोल जाऊन राधिका पडणार. एवढ्या वेळामध्ये भगवंताने आपल्या दोन्ही करांवरती राधिकेला झेललं. राधा तू माझी आल्हादिनी शक्ती आहेस. राधा अवतार घेत असताना या गोकुळामधलं प्रेम सुख तुला प्राप्त व्हावं, या सुखाची प्रतीती, सुखाची अनुभूती तुला व्हावी म्हणून मी तुला अवताराच्या वेळेला सोबत आणलंय. राधा तू मला साथ दे. राधा तू मला साथ दे. माझ्याकडून अपेक्षा करता आम्ही आमचा प्राण दान करायला तयार आहोत हरी, पण तुम्ही आमचा त्याग करून जाऊ नका. राधा कधी कधी प्रेमापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ, मला जावं लागणार आहे, असुराचा विनाश करावा लागणार आहे. राधा काही करावं असं म्हणणं आहे तुमचं. कमरेला खोबलेला वेणू काढला भगवंताने राधिकेजवळ दिला. काही करायचं याचं, यानंतर वेणूचा नाद तुला करायचा आहे. राधा राधिकेनं वेणू आपल्या हाती घेतला. आदरावरती राधिकेनं वेणू धारण केला आणि राधिका वेणूतून सुरेख स्वर काढायला लागली. वेणूच्या नादाने लुप्त झाल्या साऱ्या गवळणी राधिके भोवती आल्या. हे माहित नाही गोपिकांना की कृष्ण वेणू वाजवतात आहे का राधिका वेणू वाजवते आहे. बोल पाडली भगवंताने जशी बोलविले वेणुनादे, बोलविले वेणुनादे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे. आंघोळले यमुना, ज्या वेळेला भगवंत वेणूचा नाद करायचे ना त्यावेळेला पांगुळले यमुना जळ, यमुना माई मंद मंद संत वाहीच्या. पक्षी राहिले निश्चळ, तृणचरे लुप्त झाली, उच्च वाहुनिया ठेली. नादन समाये त्रिभुवनी, एका पुढला जनार्दनी. वेणूचा नादाचा प्रभाव अलौकिक. आता वेणूचा नाद कोण करताय याची जाणीव गोपिकांना नाही, भूल आहे. गोपिका अधरी धरोनी वेणू, अधरी धरोनी वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू, वेणू वाजविला कोणी वेणू.
संधी पाहिली. भगवंत रथावरती विराजमान झाले. अक्रूरजी महाराजांना म्हणतात, एवढ्या वेगामध्ये रथ चालव अक्रूरा, मला या गोपिकांचा विरह सहन होणार नाही. राधा राणीचा स्वरभंग झाला वेणूचा आणि साऱ्या गोपिका सावध झाल्या. रथाच्या मागे धावतात धावतात. आतापर्यंत स्वतःला सांभाळून ओट्यावरती उभी असलेली यशोदामाय स्वतःला सांभाळू शकली नाही. यशोदामाय रथाच्या मागे धावायला लागली. धावता यशोदामाईचा तोल जाणार. भगवंताने अक्रूराला सांगितले, अक्रूरा रथ थांबव. जागेवरती अक्रूरजी महाराजांनी रथ उभा केला. भगवंत पुन्हा रथावर खाली उतरले. आई जवळीवर म्हणतात, आई कशाचं दुःख होतंय तुला? पुन्हा एक प्रश्न का विचारतोस कृष्णा? किती वेळेला उत्तर दिले की तुझ्या विरहाच्या वेदना, तुझ्या विरहाचं दुःख मी नाही सहन करू शकत. नाही आई, अजून काही दुःख आहे. आई मला सांग, काय दुःख आहे तुला? कृष्णा, एक दुःख आहे मला. कशाच आहे कृष्णा? खरंच सांग कृष्णा, तू कुणाचा पुत्र आहेस? आई, मला विचारतेस कुणाचा पुत्र आहेस? आजपर्यंत जेवढी लेकरं या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेली आहेत आई, त्या लेकराला काय माहिती आहे, काय ज्ञान आहे की माझी माता आणि माझा पिता कोण आहे? जो प्रश्न मला विचारला नाही, हा प्रश्न मी तुला विचारतोय. तू सांग आई, मी हा कृष्ण कुणाचा पुत्र आहे? तू सांग आई. यशोदामाईनं भगवंताला घट्ट आलिंगन दिलं, घट्ट मिठी मारली. कृष्णा, तू माझा आहे कृष्णा, तू माझा. माझ्याशिवाय कुणाचाही नाही कृष्णा, तू फक्त माझा आहे कृष्णा, तू माझ्याशिवाय कुणाचा नाही. आई, जो मला माझं म्हणतो ना, मी त्याच्या स्वाधीन होऊन जातो आहे. राणी आहेस तू गोकुळची. तू जर का असं दुःख व्यक्त केलं तर बाकीच्या गोपिकांची काय स्थिती होईल आई? येणार आहे ना मी वापस? येशील ना कृष्णा? येणार आहे मी आई वापस. ए गोपिकांनो, येणार आहे मी वापस, येणार आहे मी वापस, येणार आहे. किती धोका देत आहोत आपण गोपिकांना, परंतु तरी स्वतः भगवंत रथारूढ झालेच. अक्रूराला म्हणतात, अक्रूरा देव बोले अक्रूरासी वेगी हा की रथासी या गोपीच्या शोकास न पाहावे मज एका जनार्दनी रथ गेला निघोनी, रथ गेला निघो. येणार आहे भगवंत, येणार आहे भगवंत, येणार आहे भगवंत. वाट पाहता पाहता गोपिकांचे देह पडले, परंतु आपले कान्होबा पुन्हा गोकुळात नाही आले. तसं पाहायला गेलं तर मनुष्याचा देह ज्या वेळेला पडतो, काय होतं देहाचं? देह जर का जाळला, देहाला जर का अग्नी दिला तर देहाची राख होत असते, पहिला परिणाम. देहाला जर का जमिनीमध्ये गाडलं, पुरलं तर त्याचे किडे होत असतात, दुसरा परिणाम. उघड्यावरती फेकून दिला तर कोले कुत्र गिधाड त्याचं मांस खातात आणि त्याची विष्ठा होत असते, तिसरा परिणाम. गोपिकांचे देह पडले, काय झालं गोपिकांच्या देहाचं?
गोपिकांच्या देहाची राख झाली का गोपिकांच्या देहाचे किडे झाले का गोपिकांचे देह कोंबड्या कुत्र्याने खाल्ले? नाही, गोपिकांच्या देहाचं जे झालं ना त्यालाच गोपीचंदन म्हणतात. भगवंतावरती प्रेम केल्याचा परिणाम काय झाला? जीवनभर नाम संकीर्तन केल्याचा परिणाम काय झाला? काय होतं भगवंतावरती प्रेम केल्याने? काय होतं जीवनभर प्रेमाने नाम संकीर्तन केल्याने? काय होतं साधू संतांची सेवा केल्याने? काय होतो श्रीमद भागवतासारखी परम पवित्र कथा श्रवण केल्याने? नाशिवंत देह सच्चिदानंद स्वरूप होत असतो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी अविनाश करी आपुलियासे लावी मनापिसे गोविंदा. विरह अग्नीमध्ये गोपिकांना सोडून भगवंत तर निघून गेले. कंसाच्या दरबारापर्यंत भगवंताचं जाणं झालं. रस्त्यामध्ये कुब्जा नावाची दासी भेटली. शेवटी कुठेही जावं नाही, संख्येनं जास्त एखादा का होईना भक्त असतोच. भक्त नाही असं होऊ शकत नाही. लंकेमध्ये एक भक्त होते, त्यांना विभीषण म्हणतात. मथुरेमध्ये कुब्जा. भगवंत जवळ जाऊन पोहोचले. 3 ठिकाणी जो वाक होता याला काम क्रोध माना, सत्वरजतम गुण माना. सुंदर रूप प्राप्त झालं. आपल्या कानोबाचा हात पकडला. खूप चिन्ह म्हणले, कृष्णा एवढं सौंदर्य दान केलंस कुणासाठी? चल ना माझ्या घरी. भगवंत म्हणले, कंसाला मारून येतो म्हणजे निवांत वेळ मिळेल. सध्या घाईत आहे, कामात आहे, जाऊ दे. कुब्जेचं परम कल्याण केलं. मनमोहन मुरलीवाला नंदाचा लबेला. भक्तासाठी तो जगजेठी किंवा भक्तीसाठी तो जगजेठी कुब्जेसी रथ झाला. कुलियापिडी नावाचा हत्ती पाठवायला गेला. त्याचंही मर्दन केलं, त्याचा विनाश केला. मंडपामध्ये ज्या वेळेला प्रवेश बलरामदादा आणि भगवंताचा झाला, आकलस्थळेपणा कंस करायला लागला. मुष्टिक आणि चाणूराला त्या ठिकाणामध्ये पुढं ते पाठवलं गेलं आणि युद्धाला आरंभ झाला. बलरामदादा भगवंत आणि मुष्टिक आणि चाणूराचा काही क्षणामध्ये विनाश केला. आक्रस्थळेपणा करताना पाहिलं कंसाला भगवंत पुढं सरसावले. सिंहासनावरती बसलेल्या कंसाच्या मानेभोवती दोन्ही हात मारले. एक झटका मारला. कंसाच्या मानेवरचा मुकुट भगवंताच्या जराविंदावरती येऊन पडला. भगवंताने केस पकडले कंसाचे आणि विचारला प्रश्न, कंसा आठवतो दिवस ज्या दिवशी माझ्या आई आणि वडिलांच्या लग्नाची वरात घेऊन निघाला होतास तो? आकाशवाणी झाली, कंसा वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ राहील. अशाच रीतीनं माझ्या देवकी आणि माझ्या देवकी मातेचे केस पकडले होतेस ना तो? मी वसुदेव देवकीचा 8वा पुत्र आहे. मला श्रीकृष्ण म्हणतात, कंसा मी तुझी हत्या करतोय. भगवंताने खाली पाडलं. कंसाला मुष्टी कवळली. गोपाल कृष्ण भगवान. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. ज्या कारणासाठी भगवंत आलेले मृत्यू लोकात कारण सिद्ध करायला लागले. एका कंसाचा विनाश केला असं नाही तर झाड जर का पाडायचं असलं तर पानं फुलं फांद्या तोडण्यापेक्षा झाडाचं मूळ कापलं तर झाड कोसळतं. जसं भगवंत असुरी शक्तीचं मूळ होता कंस. आपोआप बाकीच्या साऱ्या असुरांच्या शक्ती भगवंताने एकाच वेळेला नामशेष केल्या. कंसाच्या निमित्ताने साऱ्या देवतांना, साऱ्या ऋषीमुनी साधू संतांना परमानंद झाला. साऱ्याने भगवंताच्या नावाचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय.
नंदबाबांना भगवंत गोड बोलून गोकुळाकडे कशा रीतीने रवाना करतात आहे. गर्गाचार्यजी महाराज वृतबंध संस्कार भगवंताचा कसा करतात, कशा रीतीनं आपले भगवंत वसुदेव आणि देवकी मातेला बंदी शालेमध्ये नमस्कारासाठी भेटीसाठी जातात. कशा रीतीनं संदीपनी महाराजांच्या आश्रमामध्ये जाऊन भगवंत सद्गुरूंची सेवा करतात. 16,108 विवाह भगवंत कशा रीतीनं करतात. कसा सुंदर अशा प्रकारचा आदर्श गृहस्थाश्रम भगवंत आपल्याला करून दाखवतात आहे. आणि सर्वश्रेष्ठ भक्त सुदामदेव भगवंताच्या द्वारकेला भगवंताच्या भेटीसाठी कसे जातात हा कथा भाग हरिकृपेन आपल्या साऱ्यांच्या श्रवणामध्ये येणार आहे. उद्या दिवसभराच्या सेवेमध्ये आज सेवेचा 6वा दिवस आहे. हरीची कृपा पाहता पाहता 6 दिवस हरीने आपल्याकडून सेवा करून घेतली.